महाराष्ट्र 24 तास न्यूज, जिथे प्रश्न विचारले जातात थेट, जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच। आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत, विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष, आम्ही असणार नेहमीच तुमच्या सोबत। कारण महाराष्ट्र 24 तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ, तुमचा साथीदार, तुमचा आवाज। म्हणूनच आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा महाराष्ट्र 24 तास न्यूज। कारण हा प्रवास आहे तुमचा, तुमच्या हक्काचा, तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा। महाराष्ट्र 24 तास न्यूज। भक्तिभावात मार्गस्थ संतश्रेष्ठ एकनाथ महाराज षष्ठी दिंडी। वडारा महादेव येथे जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज यांच्या सत्संगाने परिसर दुमदुमला। निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने उत्तराधिकारी अनंत विभूषित जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत श्री संतश्रेष्ठ एकनाथ महाराज षष्ठी दिंडी सोहळा जनशांतीधाम ओझर येथून श्री क्षेत्र पैठणकडे अत्यंत भक्तिभाव व उत्साहात मार्गस्थ झाली आहे। दिंडीच्या दुसऱ्या दिवशी ओझर व पारेगाव येथून पुढे प्रवास करत चोळकेवाडी राहता मार्गे वडारा महादेव येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। येथे राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या चांदीच्या रथाची पालखी मिरवणूक अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली। यानंतर जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे प्रेरणादायी प्रवचन झाले। बाबाजींची नित्यनियम विधीही पार पडली। त्यानंतर जय बाबाजी स्वरांजली स्वरस्पंदन या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात रोशन बागल व सहकलाकारांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले। तसेच जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी अनंत विभूषित जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत भव्य सत्संग सोहळा पार पडला। शिवव्याख्याते कैलास कुराडे यांनीही आपल्या प्रभावी व विचारप्रवर्तक व्याख्यानातून उपस्थितांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला तालुक्यातील जय बाबाजी भक्त परिवार तसेच वडारा महादेव येथील भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबाजींच्या कुटियाचे मानकरी अण्णासाहेब भालेराव व रघुनाथ उघरे यांनी त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर परिसरात कार्यक्रमाचे सुंदर व नियोजनबद्ध आयोजन केले। कार्यक्रमाच्या सांगतेला जनार्दन स्वामींची भव्य महाआरती संपन्न झाली। त्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। सत्संग, नामस्मरण आणि भक्तिभावाने न्हाऊन निघालेली ही दिंडी आता नाथांच्या नगरी श्री क्षेत्र पैठणकडे पुढील प्रवासाला मार्गस्थ झाली आहे। भक्ती, सत्संग आणि आध्यात्मिक आनंदाने भारलेला हा पवित्र सोहळा लवकरच पैठण नगरीत दाखल होणार असून भाविकांना या दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन करण्यात आले।